आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। राज्यातील पूरस्थिती संदर्भात गृहमंत्री अमित शहांना कालच निवेदन दिल्यानंतर आजही ते पुन्हा शहांशी चर्चा करतील। याचबरोबर फडणवीसांच्या काही महत्त्वाच्या बैठका असल्याची माहिती आहे। भाजपच्या केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेण्याची शक्यता आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून मदतीच्या स्वरूपात दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात काय होऊ शकतं? मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रशासकीय आणि राजकीय भेटीगाठींची शक्यता आहे। महाराष्ट्रातील विविध विकास कामांच्या अनुषंगानं प्रशासकीय भेटी होतील। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याचीही शक्यता आहे। पंतप्रधान मोदींचीही मुख्यमंत्री फडणवीस भेट घेणार का, याकडे लक्ष आहे। दरम्यान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। एबीपी माझाला अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता फडणवीस एकटे की त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही दिल्लीला जाणार, हे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन केंद्राकडून सुद्धा अतिरिक्त मदत मागणार आहेत। तसंच पत्र पण तयार केलेलं आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील बोरखेडा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। वाहून गेलेल्या पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली। सोयाबीन, मिरची आणि ऊस या पिकांचं धाराशिव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 6.5 लाख पात्र शेतकरी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्यानं अद्यापही लाभापासून वंचित आहेत। या शेतकऱ्यांसाठी सुमारे 5,900 कोटी रुपये निधी लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा असे आदेश 2022 मध्ये देऊनही राज्य सरकारनं अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही। उच्च न्यायालयानं 3 प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिल्यानं केवळ त्या अर्जदारांपुरताच सरकारकडून लाभ देण्यात येतोय। आणखी एक महत्त्वाची अपडेट सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद आणखी चिघळणार आहे। भाजप आता 1 ऑक्टोबरला इशारा सभेद्वारे प्रत्युत्तर देणार आहे। पवार गटाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला हे प्रत्युत्तर दिलं जाईल। चंद्रकांत पाटील जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांची जयंत पाटील यांच्यावरती टीका आहे, आपण ती पाहिलेली आहे। भाजप इशारा सभेत रावणाची भली मोठी प्रतिकृती जाळणार आहे। महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चातील फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपनं हा निर्णय घेतलाय। साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत। तुम्ही काळजी करू नका। हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर आहे। वळवा तालुक्यात कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा। वाजत गाजत पडळकर साहेब तुम्हाला गावात नेल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्रजींनी तुमचं काय घोडा मारलाय? आरक्षण दिला मराठा समाजाला, हे देवेंद्रजींची चूक झाली। धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या, ही देवेंद्रजींची चूक झाली। कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंद्रजींच्या ग्रुपमध्ये दबला। त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल, कळलं? आणि कल्याणचे काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांना राहुल गांधींनी फोन केलाय। घाबरू नका, काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांना धीर दिलाय। लवकरच भेट घ्यायला येईन असंही राहुल गांधींनी पगारेंना आश्वासन दिलंय। मामा पगारेंना भाजप कार्यकर्त्यांनी जाहीरपणे साडी नेसवली। पगारेंनी मोदींना साडीच्या वेशात दाखवल्याचा फोटो फॉरवर्ड केला होता। भाजपनं प्रत्युत्तर दिल्यानंतर पगारेंचं बीपी वाढलंय। काँग्रेसचे दुर्गाडी देवी साडी अर्पण करून भाजपवाल्यांना सद्बुद्धी दे असं साकडं काँग्रेसनं घातलेलं आहे। अवहेलना केली आमची, त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो। आणि त्यांनी मला गाठवायचं होतं, मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं का काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून।
मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावलं असतं, पण तुमच्यात हिंमत नव्हती मला या सगळ्यांना बोलवायची. कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिवली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे. तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहित नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये. यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये असलेल्या पेनकिलर चहा कॅन्टीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानं आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. नांदेडच्या बिलोलीतील तळणी प्रकल्पात 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. नांदेडच्या रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव गावातील शेतकऱ्यांचं 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलंय. तहसील कार्यालय पंचनामा करायला टाळाटाळ करतंय. या नुकसानासाठी शेतकऱ्यांची 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी आहे. मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यानंतर आता प्रशासनानं हालचाल करत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तहसीलदार, कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तालुक्यातील सगळ्या प्रभावित भागांची पाहणी करतायत. यामुळे पंचनामे पूर्ण करून तातडीनं वरिष्ठांकडे अहवाल पाठवून मदतीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. दरम्यान सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी करतायत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूर्णतः जलमय झालंय. गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा बसला असून अंदाजे 1 ते 1.5 हजार ग्रामस्थ अजूनही गावात अडकून आहेत. सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकानं पिण्याचं पाणी आणि अन्न गावात पोहोचवलं असलं तरी भीतीमुळे अनेक ग्रामस्थ बोटीतून स्थलांतर करण्यास तयार नाहीत. या भागात अजूनही पुराचं पाणी उतरलेलं नसून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.